Friends, welcome in our online study, Standard 6th Science, Chapter number 13, Sound. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आजच्या या व्हिडिओ तासिकेमध्ये मी तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करते. धडा 13वा ध्वनी म्हणजेच साऊंड या पाठाचा आपल्याला या तासिकेमध्ये अभ्यास करायचा आहे. बघा, Some sounds are depicted in the pictures below. Can you tell? असा प्रश्न आहे बघा. आणि खाली काही चित्र दिलेली आहेत. Have you heard the sounds? तुम्ही ते आवाज ऐकलेले आहेत का? Put a tick mark in the box if you have and cross if you have not. जर तुम्ही ते आवाज ऐकलेले असतील तर त्या बॉक्समध्ये राईटचं टिक करायची आणि जर ऐकलेला नसेल तर क्रॉसची टिक करायची आहे. इफ यू हॅव नॉट, व्हॉट वर्ड्स आर यूज इन युअर लोकॅलिटी टू डिनोट दीज साऊंड्स? राईट देम बिलो द पिक्चर्स. म्हणजे तुमच्या परिसरामध्ये त्या आवाजाला तुमच्या भाषेमध्ये काय म्हणतात हे तुम्हाला त्या चित्रामध्ये लिहायचं आहे. बघा, आता जे पहिलं चित्र आहे बघा, एक मुलगी काय करते आहे? बरोबर सिंगिंग सॉन्ग म्हणते ती. दुसऱ्या चित्रामध्ये स्पॅरो आहे बघा, म्हणजे चिमणी आहे. तिसऱ्या चित्रामध्ये फटाके फुटत आहे. पुढच्या चित्रामध्ये वन गर्ल टू से समथिंग इन सेकंड गर्ल इट इज कॉल्ड व्हिस्परिंग. बरोबर, त्याला काय म्हणतात? कुजबुजणे. पुढच्या चित्रामध्ये ट्रॅफिक पोलीस आहे बघा, ट्रॅफिक पोलीस शिटी वाजवत आहे. त्याच्या पुढच्या चित्रामध्ये तो मुलगा काय करतोय? बासरी वाजवतोय. त्याच्या पुढच्या चित्रामध्ये तो भोंगा आहे बघा, सायरन आहे. आणि त्याच्या पुढच्या चित्रामध्ये डॉग इज बार्किंग. बरोबर, कुत्रा भुंकतो आहे. आता हे सगळे आवाज, हे जे आवाज आहेत हे हॅव यू हर्ड? बरोबर, तुम्ही हे सगळे आवाज ऐकलेले आहेत आणि म्हणून प्रत्येक बॉक्समध्ये तुमची राईटची टिक येणार आहे. आणि तुम्ही त्याला काय म्हणतात हे मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे, ते तुम्ही त्या बॉक्समध्ये पेन्सिलने लिहून काढायचं आहे. आता बघा, खाली अजून काही 2 क्वेश्चन विचारले बघा. फर्स्ट क्वेश्चन इज विच साऊंड्स डू यू हिअर ड्युरिंग द रेसेस इन द स्कूल? हां, तर तुम्ही म्हणाल टीचर आता आम्ही घरीच ते आता कुठे रेसेस होते, पण याच्या आधी मार्च महिन्याच्या आधी तुम्ही शाळेत येत होत्या बरोबर सगळ्या. तेव्हा मधल्या सुट्टीमध्ये तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे आवाज ऐकत होते याची तुम्हाला यादी करायची आहे. सेकंड क्वेश्चन आहे, व्हेन देअर इज अ सायलेन्स इन द क्लासरूम क्लोज युअर आईज अँड सिट क्वाइटली. बघा, वर्गामध्ये जेव्हा खूप शांतता असते अशा वेळेस तुम्ही डोळे बंद करून शांतपणे बसा. विच साऊंड्स इन युअर सराउंडिंग्स कॅन यू हिअर नाऊ? तर वर्गामध्ये शांतता असल्यानंतर तुम्ही शांत डोळे मिटून बसल्यानंतर तुम्हाला आसपासचे कोणकोणते आवाज ऐकू येतात? प्रिपेअर अ कॉमन लिस्ट ऑफ ऑल दीज साऊंड्स अँड डिस्कस देम. काय करायचं? तुम्ही या सर्व आवाजांची एक यादी तयार करायची. वर्गात बसल्यानंतर, शांत बसल्यानंतर येणारे आवाज, ते वरती जे आवाज आहे चित्रांमध्ये दिलेले ते सर्व आवाज, यांची आणखी मधल्या सुटीत ऐकू येणारे आवाज, या सर्व आवाजांची यादी करायची. आणि त्याच्यानंतर यू विल सी दॅट देअर इज अ लॉट ऑफ डायव्हर्सिटी इन द इन्युमरेबल साऊंड्स दॅट वी हिअर. काय लक्षात येईल तुमच्या? यू विल सी. काय लक्षात येईल की आपण जे वेगवेगळे आवाज ऐकतो त्या वेगवेगळ्या आवाजांमध्ये काय आहे? डायव्हर्सिटी म्हणजे विविधता आहे. इन्युमरेबल म्हणजे असंख्य आवाजांमध्ये विविधता आहे. क्लासिफाय दिस साऊंड्स इन 2 वेज. आता हे जे आवाज तुम्ही ऐकले किंवा या यादी जी केलेली आहे, या यादीच्या आवाजांचं तुम्ही 2 प्रकारात वर्गीकरण करू शकता. सॉफ्ट साऊंड अँड लाऊड साऊंड, किंवा प्लेझंट साऊंड और अनप्लेझंट साऊंड. म्हणजे काय बघा, या ध्वनींचे लहान मोठे, सॉफ्ट अँड लाऊड म्हणजे लहान मोठे, आणि प्लेझंट अनप्लेझंट याचा अर्थ काय? आवडणारे किंवा न आवडणारे. अशा 2 गटामध्ये तुम्ही त्या आवाजांचं वर्गीकरण करू शकता. बघा, पाठ्यपुस्तकाच्या पेज नंबर 91वर एक चौकट आहे बघा, त्या चौकटीमध्ये दिलेलं आहे, सम साऊंड्स आर लाऊड अँड सम हर्ड इझिली व्हाईल सम अदर्स आर व्हेरी सॉफ्ट अँड कॅनॉट बी हर्ड अनलेस वी लिसन अटेंटिव्हली. बघा, काय सांगितलं याच्यामध्ये की सम साऊंड्स आर लाऊड म्हणजे काही आवाज खूप मोठे असल्यामुळे ते आपल्याला सहज ऐकू येतात. सम अदर्स आर व्हेरी सॉफ्ट
काही ध्वनी खूप लहान असल्याने आपल्याला ते लक्ष दिल्याशिवाय ऐकायला येत नाही. आपण जर लक्ष दिलं तरच ते काय बोललं जात आहे ते कळतं आपल्याला. आपण जर अटेन्शन नाही दिलं तर आपल्याला त्याच्यातलं काही कळत नाही. वी लाईक सम साऊंड्स, त्यातले काही आवाज आपल्याला आवडतात. ऑन द अदर हँड वी गेट अनॉइड बाय सम अदर साऊंड्स, काही ध्वनी आपल्याला आवडतात तर काही ध्वनींमुळे आपल्याला त्रास होतो. जर कर्कश आवाज असेल, मोठा आवाज असेल, लाऊड असेल तर आपल्याला तो आवाज ऐकायला त्रास होतो. आता हा जो आवाज आहे बघा किंवा हे जे साऊंड्स आहे, हाऊ आर साऊंड्स प्रोड्यूस, हे कसे निर्माण होत असतील तर बघा त्याच्यासाठी ट्राय दिस, म्हणजे तुम्ही हा प्रयोग करून बघा. व्हेन अ सॉन्ग इज बिईंग प्लेड ऑन अ रेडिओ ऑर अ म्युझिक सिस्टीम इन द हाऊस, प्लेस युअर हँड ऑन इट स्पीकर, व्हॉट डू यू फील. बघा जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये रेडिओवर किंवा टेप रेकॉर्डरवर एखादं गाणं सुरू असेल तेव्हा त्याच्या स्पीकरवर हात ठेवा. पुट ऑफ द म्युझिक, व्हॉट डू यू फील, तुम्हाला काय जाणवतं. आणि जेव्हा पुट ऑफ द म्युझिक, जेव्हा तुम्ही आवाज बंद करता तेव्हा तुम्हाला काय जाणवतं याचा तुम्ही विचार करायचा आहे. बघा जेव्हा गाणं चालू असेल, व्हेन सॉन्ग इज प्लेड, when song is being played, then you feel some, तुम्हाला तिथे काहीतरी मुव्हमेंट जाणवेल, हालचाल जाणवेल. आणि जेव्हा आवाज बंद केला जाईल, पुट ऑफ द म्युझिक, ती हालचाल किंवा ती मुव्हमेंट बंद झालेली तुम्हाला जाणवेल. त्याच्यानंतर सेकंड एक्सपेरिमेंट करून पाहायचं आहे तुम्हाला. टेक अ रबर बँड अँड स्ट्रेच इट ॲज शोन इन द पिक्चर. पिक्चरमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा रबर बँड ताणायचं आहे आणि ताणल्यानंतर अपार्ट फ्रॉम द मुव्हमेंट ऑफ द रबर बँड, व्हॉट एल्स डिड यू नोटीस. काय करायचं बघा, ते रबर बँड ताणल्यानंतर एका हाताने त्याचा ताण सोडून द्यायचा. काय होईल, काय जाणवेल तुम्हाला याचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे. त्याच्यानंतर थर्ड एक्सपेरिमेंट आहे. स्प्रेड सम सॉडस्ट ऑर मस्टर्ड सीड्स ऑर सँड ऑन द डायफ्रॅम ऑफ अ तबला. एखादा तबला घेऊन त्याच्या पडद्यावर थोडा भुसा किंवा मोहरीचे दाणे किंवा वाळू पसरा. नॉक ऑन द डायफ्रॅम लाईटली विथ अ फिंगर, आणि पडद्यावर, त्या तबल्याच्या पडद्यावर बोटाने टिचकी मारा. व्हॉट डू यू सी हॅपनिंग सो लॉंग ॲज द तबला मेक्स अ साऊंड. आवाज होत असेपर्यंत काय दिसते आणि आवाज बंद झाल्यावर काय दिसते. बघा जरी तुमच्याकडे तबला नसेल तरी तुम्ही इमॅजिन करू शकता. बघा तबल्यावर वाळू किंवा लाकडाचा भुसा किंवा पावडर, मोहरीचे दाणे पसरल्यावर तुम्ही जर टिचकी मारली तर काय होईल बघा, त्या पडद्याचं कंपन होईल, त्याच्यात मुव्हमेंट होईल काहीतरी, आणि त्या पडद्यावर टाकलेली आपण जे मस्टर्ड सीड्स असतील किंवा सँड असेल ती सुद्धा आपल्याला काय दिसेल, हलताना दिसेल, त्याची सुद्धा आपल्याला मुव्हमेंट झालेली दिसेल. व्हॉट डू यू सी हॅपनिंग सो लॉंग ॲज द तबला मेक्स अ साऊंड, व्हॉट हॅपन्स वेन द साऊंड स्टॉप्स. आणि त्या तबल्याचं कंपन थांबलं की काय होईल, आपोआपच त्या तबल्याची मुव्हमेंट थांबेल आणि त्या सँडची आणि मस्टर्ड सीड्सची होणारी जी मुव्हमेंट आहे ती सुद्धा स्टॉप होईल. The objects that produce sound, that is the diaphragm of the speaker, the rubber band, the diaphragm of a tabla, show a certain movement. काय बघा मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की जेव्हा तुम्ही गाणं ऐकत असताना टेप रेकॉर्डरच्या किंवा रेडिओच्या स्पीकरवर हात ठेवला तेव्हाही तुम्हाला मुव्हमेंट जाणवेल. रबरावरचा ताण काढला, रबर बँडवरचा ताण एका हाताने सोडून दिला तर दुसऱ्या हाताला त्याचा झटका म्हणजे त्याची मुव्हमेंट जाणवेल. आणि तिसऱ्या प्रयोगामध्ये जे सांगितलं आहे की तबल्यावर मस्टर्ड सीड्स टाका किंवा वाळू टाकून त्याच्यावर टिचकी मारा, काय होतं तर ते काय होतं ते पण मी तुम्हाला सांगितलं आहे की मुव्हमेंट होते. दॅट इज दे हॅव अ सर्टन काइंड ऑफ मोशन. म्हणजे या वस्तूंमध्ये एक प्रकारची काय असते, गती असते. दॅट इज अ सर्टन मुव्हमेंट, सर्टन काइंड ऑफ मोशन. दे ऑसिलेट रॅपिडली. त्यांचं काय होत असतं, जलद गतीने ऑसिलेशन म्हणजेच स्पंदन, आंदोलन होत असतं. म्हणजेच दे इन अदर वर्ड्स दे व्हायब्रेट. म्हणजेच वस्तूचं काय होत असतं, कंपन होत असते. कंपन होत असतं म्हणजेच काय, एक प्रकारची हालचाल होत असते. बघा यूज युअर ब्रेन पॉवर.
आपल्या घरात घडणारं नेहमीचं उदाहरण आहे बघा हे. व्हेन अ मेटल डिश फॉल्स ऑन द फ्लोअर इट मेक्स अ लाऊड नॉईज. बघा भांडी शिंक्यामध्ये लावताना, रॅकमध्ये लावताना एखाद्या वेळेस आईच्या हातून ताट किंवा डिश खाली पडते आणि त्याचा काय होतो, मोठा आवाज होतो. व्हॉट डू वी डू टू स्टॉप द नॉईज. आणि हा आवाज बंद होण्यासाठी आपण काय करतो, पटकन ते ताट उचलतो का आवाज होऊ देतो, नाही, उचलतो आपण पटकन ते ताट. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ दॅट ॲक्शन. आणि आपण ही ॲक्शन घेतल्यानंतर, ती ताट उचलण्याची ॲक्शन घेतल्यानंतर काय इफेक्ट होतो, म्हणजे काय परिणाम होतो, तर जो लाऊड नॉईज निर्माण झालेला असतो किंवा मोठा आवाज आलेला असतो तो आवाज बंद होतो. बरोबर आहे. The vibration of an object is necessary for the production of sound. ध्वनी निर्माण होण्यासाठी एखाद्या वस्तूचे कंपन होणे गरजेचे असते. The vibration of an object is necessary for the production of sound. As long as the object vibrates, the sound is heard. वस्तूचे कंपन होत असले तोपर्यंत आपल्याला ध्वनी ऐकू येतो. व्हेन द व्हायब्रेशन स्टॉप्स द साऊंड ऑल्सो स्टॉप्स. व्हायब्रेशन थांबलं की आवाजसुद्धा बंद होतो, ध्वनीसुद्धा बंद होतो. द ऑब्जेक्ट ड्यू टू विच साऊंड इज प्रोड्यूस इज कॉल्ड द सोर्स ऑफ दॅट साऊंड. द ऑब्जेक्ट ड्यू टू विच साऊंड इज प्रोड्यूस म्हणजे ज्या वस्तूमुळे ध्वनी निर्माण होतो त्या वस्तूला ध्वनीचा स्रोत असं म्हणतात. सोर्स ऑफ द साऊंड म्हणजेच काय, ध्वनीचा स्रोत. ज्या वस्तूमुळे तो कंपन निर्माण होतो, आवाज निर्माण होतो, त्याला ध्वनीचा स्रोत असं म्हणतात. आता बघा पाठ्यपुस्तकाचं पेज नंबर 92 त्याच्यावर बघा ॲकोस्टिक्स म्हणजे डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का. आता ॲकोस्टिक्स या शब्दाचा अर्थ आहे बघा ध्वनीशास्त्र. म्हणजे ध्वनीशास्त्र म्हणजे काय, तर आपला जो आवाज निर्माण होतो, आपला म्हणजे आपण जो बोलतो तो आवाज म्हणा किंवा इतरही जे आवाज निर्माण होतात त्या आवाजाचं जे शास्त्र आहे त्याला म्हणतात ध्वनीशास्त्र. दी सायन्स ऑफ साऊंड रेझोनन्स इन्क्लुडिंग द प्रोडक्शन, प्रोपॅगेशन अँड इफेक्ट्स ऑफ साऊंड इज कॉल्ड ॲकोस्टिक्स. म्हणजेच ध्वनी, नाद, साऊंड म्हणजे ध्वनी, रेझोनन्स म्हणजे नाद, इन्क्लुडिंग द प्रोडक्शन म्हणजे ध्वनीचं प्रसारण, प्रोपोगेशन अँड इफेक्ट्स ऑफ साऊंड म्हणजे ध्वनीचे परिणाम, या सर्वांना एकत्रितपणे किंवा याबद्दलचं जे विज्ञान आहे त्याला म्हणतात ॲकोस्टिक्स म्हणजे ध्वनीशास्त्र. आलं का लक्षात तुमच्या. द सायन्स ऑफ साऊंड, रेझोनन्स म्हणजे नाद, इन्क्लुडिंग द प्रोडक्शन, प्रोपोगेशन म्हणजे ध्वनीची निर्मिती, ध्वनीचं प्रसारण, अँड इफेक्ट्स ऑफ साऊंड म्हणजे ध्वनीचे परिणाम, यालाच म्हणतात ध्वनीशास्त्र म्हणजेच ॲकोस्टिक्स. दी सायन्स ऑफ साऊंड, रेझोनन्स इन्क्लुडिंग द प्रोडक्शन, प्रोपॅगेशन अँड इफेक्ट्स ऑफ साऊंड इज कॉल्ड ॲकोस्टिक्स. दी इंटेन्सिटी ऑफ साऊंड इज मेझर्ड इन अ युनिट कॉल्ड डेसिबल. जसं बघा लिक्विड मोजण्याचं जे युनिट असतं, लिक्विड जर मोजायचं असेल ते आपण लिटरमध्ये मोजतो, सॉलिड वस्तू मोजायच्या असतील ते आपण ग्रॅम किलोग्रॅममध्ये मोजतो. त्याप्रमाणे साऊंडची इंटेन्सिटी मोजण्याचं जे परिमाण आहे त्याला म्हणतात डेसिबल आणि ते स्मॉल डी आणि कॅपिटल बी या लेटरने दाखवलं जातं. दी व्हायब्रेशन ऑफ द व्होकल कॉर्ड्स इन अवर लॅरिंग्स ऑर व्हॉइस बॉक्स. बघा आपल्या स्वरयंत्राचं पण चित्र त्या चौकटीमध्ये दाखवलेलं आहे की आपल्या घशातील स्वरयंत्रात असणाऱ्या ध्वनितंतूच्या कंपनामुळे ध्वनी निर्माण होतो. दी व्हायब्रेशन ऑफ द व्होकल कॉर्ड्स इन अवर लॅरिंग्स ऑर व्हॉइस बॉक्स ऑल्सो प्रोड्युसेस साऊंड. दी व्हॉइस बॉक्स इज लोकेटेड इन अवर थ्रोट. जो व्हॉइस बॉक्स म्हणजे स्वरयंत्र जे आहे ते आपल्या घशामध्ये असतं, थ्रोट म्हणजे घशामध्ये. दी क्वालिटी ऑफ द साऊंड प्रोड्यूस इन द लॅरिंग्स डिपेंड्स अपॉन द टॉटनेस ऑफ द व्होकल कॉर्ड्स. आपल्या घशातून निर्माण होणारा ध्वनीचा जो दर्जा आहे तो दर्जा त्या ध्वनितंतूंच्या ताठरपणावर अवलंबून असतो. बघा आकृतीमध्ये दाखवलेला आहे. व्हॉइस बॉक्स म्हणजेच ते स्वरयंत्र आहे आपलं, व्होकल कॉर्ड्स म्हणजे ते स्वरतंतू आहे, व्हॉइस बॉक्स म्हणजे काय आहे ते स्वरयंत्र आहे, आणि ट्रकिया मीन्स श्वासनलिका, आपल्या श्वासनलिका, आणि स्वरयंत्राच्या खाली श्वासनलिका असते. ऑन पेज नंबर 93
लेट अस ट्राय धिस. करू शकता बघा तुम्ही हे पण. एका वाटीमध्ये किंवा एका भांड्यामध्ये फुल भरून पाणी घ्यायचं. टेक अ पॉट फिल्ड विथ वॉटर, स्ट्राईक इट टाईटली ऑन इट्स रिम. त्याच्या एक पाण्याने भरलेलं भांडं घ्या आणि त्याच्या कडेवर छोटासा आघात करा. चमच्याने आवाज करायचा. व्हॉट डू यू सी? काय दिसेल तुम्हाला? बरोबर, त्या पाण्यावर बारीक बारीक छोट्या छोट्या लाटा तरंग निर्माण झालेले दिसतील. व्हाय आर वेव्स फॉर्म ऑन द वॉटर इन द पॉट? तर बघा, आता आपण मागच्याच 3 उदाहरणांमध्ये मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा आपण त्या तबल्यावर आघात केला किंवा ठिसकी मारली तेव्हा त्या तबल्याच्या पडद्यामध्ये कंपन निर्माण झाले. त्याचप्रमाणे या भांड्यावर चमच्याने आघात केल्यानंतर त्या भांड्यातील पाण्यामध्ये हालचाल होते आणि त्याच्यावर वेव्ज निर्माण होतात. तर अशा प्रकारे बघा आपण काय शिकलो मग आजच्या तासिकेला की हाऊ टू साऊंड प्रोड्यूस, त्याच्यानंतर ॲकोस्टिक्स याचा आपण अभ्यास केला. आता पुढच्या तासिकेला आपण हाऊ साऊंड इज हर्ड, त्याच्यानंतर नॉईज पोल्युशन या मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. आणि म्हणून आता आपण इथे थांबूया. धन्यवाद.